निवेदा. मेरा भाई श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, गुड आफ्टरनून. हॅलो. दिसतंय व्यवस्थित? आवाज येतोय क्लिअर? आता येतोय? आता येतोय? ओके. येत आहे? ओके. तर काल पाठीमागचा भाग समजला का सर्वांना? काल कट केलेला आपण. आता समोरचा भाग बघूया आपण. या ठिकाणी आपण पाठीमागचा भाग कट केला होता. आता आपल्याला समोरचा भाग तयार करायचा आहे. तर इथे तर असं नाही बसणार. बसला तरी आपल्याला मार्किंग वगैरे वाढवावं लागतं आणि मार्किंग पण आहे. त्यामुळे मी काय करणार आहे, आडव्या पेपर वरती समोरच्या भागासाठी आपल्याला किती इंचाने वाटते समोरचा भाग पाठीमागचा भाग किती सोडून घ्यायचा एक्स्ट्रा. चार्ट मध्ये बघा.
किती इंचाने? समोरचा भाग पाठीमागच्या भागापेक्षा किती इंचाने वाढवायचा आहे? चार्ट मधला पहिला कॉलम यूज करायचा आपल्याला. आवाज येतोय क्लिअर? येतोय का आवाज क्लिअर? येतोय क्लिअर? कट होतोय? बारीक येत आहे. आवाज बारीक येतोय का कट होतोय? ब्रेक होतोय? थांबून बोलल्यासारखं वाटतंय. एवढंच बोलते, काहीतरी प्रॉब्लेम असेल. ओके ठीक आहे. चला समोरचा भाग किती इंचाने वाढवायचा सांगा पाठीमागल्या भागापेक्षा. चांगला येतोय? हा. ओके. सर्वांनी सांगायचंय. बरोबर आहे. चार्ट मधला पहिला कॉलम यूज करायचा आहे आणि समोरचा भाग आपल्याला 1 इंचाने वाढवायचा आहे. 1 इंच. पाठीमागचा भाग यूज करून आपण समोरच्या भागासाठी मार्किंग करणार आहोत. डबल डबल आपल्याला इथं माप टाकायची गरज नाही. पाठीमागचा भाग ठेवूनच आपण मार्किंग करणार आहोत समोरच्या भागाची. करा तुम्ही पण, सर्वांनी घेतलंय ना साहित्य. 1 इंच एक्स्ट्रा घ्या. आता तुमची साईज किती आहे ते बघा आणि त्यानुसार तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घ्या. माझी 32 आहे. 32 साईज साठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आणि तिथून वरच्या साईडने हा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे. पाठीमागचा भाग ठेवायचा आणि आहे तसा मार्किंग करून घ्यायचंय. मार्किंग करण्या अगोदर थोडस याच्यावरती ओझं ठेवायचं. आता खालून नाही, पाठीमागचा भाग आणि मार्किंग करून घेऊया. गळ्याच्या या टोकापर्यंत मार्किंग करत घ्यायचंय, फक्त इथं पर्यंत. आणि हा जो कोणा आहे, कोणा बरोबर आपण मार्क करूया इथे असं. म्हणजे आपल्याला इथं कोणा आहे म्हणून समजतो. ह्या कोण्याबरोबर गळ्याच्या या टोकापर्यंत मार्किंग करा, इथून पूर्ण असं खालीपर्यंत. आणि इथं या मुंढ्याच्या कोणापाशी एक आपल्याला छोटासा पॉइंट द्यायचा या खालच्या पेपर वरती. म्हणजे कोणा इथं आहे म्हणून आपल्याला समजावं यासाठी. हे पहा या पद्धतीने. केलं का असं मार्किंग? झालं का सर्वांचं मार्किंग असं? हो, चार्ट नुसार वाढवायचे दुर्गाताई.
चार्ट नुसार. आणि मग हा पाठीमागाचा भाग काढायचा. इथे आपली समोरच्या भागाची मार्किंग रेडीमेड तयार झाली. असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. पाठीमागाचा भाग यूज करायचा आणि समोरच्या भागासाठी मार्किंग करून घ्यायची. यामुळे आपल्या कामाची बचत होते, वेळेची बचत, फास्ट मध्ये होतात सर्व माप. इथं कोणापाशी एक मी असा पॉइंट दिलेला आहे, असा दिला का बरं दिला? इथं हा पाठीमागचा मुंढा आहे आणि इथं पण पाठीमागचाच मुंढा आलेला आहे. आपल्याला इथं समोरचा मुंढा घ्यायचा असतो, त्यामुळे आपल्याला इथं कोणापाशी एक पॉइंट द्यायचा आहे. पाठीमागाचा जर मुंढा समोरच्या भागासाठी दिला तर मुंढ्यामध्ये फुगा येतो, येतो का नाही? समोरचा मुंढा आता इथे तुम्हाला ते आहे का माहिती, किती इंच कमी करायचं का वाढवायचं, काय करायचं समोरचा मुंढा घेण्यासाठी? सांगा बरं, कुणाला माहिती असेल तर. आता पाठीमागाचा मुंडा आहे किती? 1.5, 1.5 इंचाचा, बरोबर. आता समोरचा किती आहे? 1 इंचाचा. आता 1.5 इंचामधून मायनस करायचं आपल्याला 1 इंच, मग राहिलं किती खाली? 0.5, म्हणजे अर्धा इंच. मग आपल्याला या कोणापासून खाली अर्धा इंच कमी करायचंय. काय करायचंय? अर्धा इंच कमी करायचंय, म्हणजे समोरचा बरोबर 1 इंचाचा मुंढा आपला तयार होतो. आलं का लक्षात? आता अर्धा इंच कमी केलं कोणाबरोबर? या पॉइंट बरोबर, की आपला इथं समोरचा मुंढा तयार होतो. करून घ्यायचा, अर्धा इंचावरती पॉइंट द्या. आणि जसं हा पाठीमागचा आकार आहे त्यानुसार आपल्याला इथं आकार देऊन घ्यायचा समोरच्या मुंढ्यासाठी. आता काही हे अवघड नाही, खूप सोपं आहे आकार देणं. जसं पाठीमागचा आकार आहे त्यानुसारच आपल्याला असं समोरच्या मुंड्यासाठी आकार देऊन घ्यायचा आहे. हा असा झाला. या पद्धतीने देऊन घ्या. जसं पाठीमागाचा आकार आहे त्यानुसारच असं अर्धा इंच आतमधून घेऊन मार्किंग करून घ्यायचंय. आणि ह्या पाठीमागच्या मुंड्याची आपल्याला काही गरज नाही, त्याला कट करून टाकायचं. समजलं इथे काय केलं? ज्या ज्या वेळेस आपण पाठीमागचा भाग ठेवून समोरच्या भागासाठी मार्किंग करतो त्यावेळेस तुम्हाला मुंढ्यापाशी आठवणीने अर्धा इंच कमी करायचंय, म्हणजे आपला बरोबर समोरचा मुंढा तयार होतो. ओके. आता पुढे हे झालं असेल तर होऊ द्या सर्वांचं, मग पुढे बघू आपण. पुढे आहे आपल्या पाठीमागील गळ्याची उंची. तर त्या अगोदर गळा रुंदी बरोबर आली का नाही ते हे इकडेच चेक करून घ्यायचं आपल्याला. 2.25 इंच आहे. कधी कधी काय होतं, पॉईंट थोडा आतमध्ये किंवा बाहेर जाण्याची शक्यता असते, त्यामुळे इथे गळा रुंदीसाठी पॉईंट बरोबर देऊन घ्यायचा आहे. एखादी मेजरमेंट टेपच्या रेषेचा फरक पडू शकतो कधी कधी, त्यामुळे इथे चेक करून घ्या. आता इथे आला माझा पॉईंट 2.25चा, आणि इथून खालच्या साईडने आपल्याला समोरील गळा उंची घ्यायची आहे. तर आपली समोरील गळा उंची किती आहे? 5.5 इंच, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आहे अर्धा इंच. 5.5 प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर 6, म्हणजे शिलाई मार्जिन सह आपल्याला इथं 6 इंचाचा गळा घ्यायचा. तुमच्या समोरच्या गळ्याची उंची किती आहे त्यानुसार घ्या तुम्ही, आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच प्लस करा. पॉइंट जायचा, आणि मग इथं सुद्धा 2.25 इंच आलं का बघायचं, आणि गळा मार्किंग करून घ्यायचा. चौकोन करायचा. इथं समोरचा गळा कसा असतो? गोल असतो, गोलच असतो ना. मग समोरच्या गळ्याला गोलाकार द्यायचा आहे आपल्याला. किती इंचावरती देतात समोरच्या गळ्याचा गोलाकार? 1 इंचावरती. हा बरोबर आहे. कोण्यापासून आपल्याला 1 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे. कोण्यापासून 1 इंचावरती पॉइंट द्या.
1 इंच. मी तुम्हाला या उभ्या रेषेवरती एक पॉइंट सांगितला होता, कितीचा होता तो उभ्या रेषेवरचा पॉइंट? तर हा पॉइंट आपण कशासाठी घेतला? गळ्याचा गोलाकार छान यावा यासाठी, म्हणजे आपण ती ट्रिक यूज केली. उभ्या रेषेवरती 2.5 इंचावर द्यायचं पॉइंट, 2.5 2.5. आणि आडव्या रेषेवरती एक पॉइंट दिला होता, तो किती इंचाचा होता या आडव्या रेषेवरचा? हा, 1.5 इंच, बरोबर. 0.75, 1.5 इंच, अर्धा इंचापेक्षा जास्त. 1 ला 2 रेषा कमी म्हणजे 1.5 इंच, 0.75. या ठिकाणी कसा पॉइंट द्यायचा? 0.75. आणि गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे फ्रेंच कर्व असेल तर तुम्ही फ्रेंच कर्वने सुद्धा आकार देऊन घेऊ शकता. कसा? 1 इंचच्या पॉइंट पाशी आपल्याला फ्रेंच कर्व असा ठेवायचा आहे. जसा सेट होईल तसा सेट करायचं याला. हे पहा, असं फिरू फिरू बघायचं कसं सेट होतोय, कसं बसतोय. हे असं फिरून फिरून बघून आपल्याला ठेवायचं आहे. इथे हे असं सेट होतंय, यानुसार आकार देऊन घ्यायचा. 1 इंचच्या पॉइंट बरोबर ठेवायचा आणि गोलाकार देऊन घ्यायचा. तर मी आता हाताने देते. 2.5 इंचापासून आपल्याला डॉट डॉट मध्ये गोलाकार द्यायचा आहे. पाठीमागचा जरी ज्यावेळेस आपल्याला गळा गोल करायचा आहे तर त्यावेळेस सुद्धा ही ट्रिक यूज करायची. पाठीमागच्या गोल गळ्याला सुद्धा डॉट डॉट मध्ये मार्किंग करून घ्यायची आणि या 1.5 इंचापासून स्टॉप करायची आहे. ही अशी, आणि इथे सरळ असंच ठेवायचं खाली. त्यामुळे आपला गळा गोल होतो तयार. पाठीमागचा राहू द्या किंवा समोरचा. झाला सर्वांचा समोरचा गळा असा. वरच्या साईडचा भाग झालेला आहे. आता आपण खालच्या साईडने बघूया. इथं खालच्या साईडने इथं डबल मार्किंग झालेले आहे, कारण ओढण्यामध्ये रेष थोडी तिकडे गेली होती. हो, 1.5 इंच द्यायचा. तुमची 44 राहू द्या, 46 राहू द्या, 1.5 इंचावरती द्यायचा आहे तुम्हाला पॉइंट. इथं पर्यंत झालं का सर्वांचं? आता पुढे बघूत का? गळ्याच्या साईडने क्रॉस पट्टी किती इंच घ्यायची आहे? गळ्याच्या साईडने, ही गळ्याची बाजू आहे, या साईडने. हा, आणि ज्यांची ब्लाऊजची उंची कमी आहे त्यांच्यासाठी क्रॉस पट्टीची उंची कमी घ्यायची आहे. मी तुम्हाला बोर्डवरती लिहून दिलं होतं. तुमच्या ब्लाऊजची उंची किती आहे, कमी आहे, जास्त आहे, मीडियम आहे, त्यानुसार तुम्ही इथं बघून गळ्याची उंची, सॉरी, ब्लाऊजच्या उंचीनुसार तुम्ही क्रॉस पट्टी घेऊ शकता. हो, चार्ट नुसार घ्या. तर इथं 3.5 गळ्याच्या साईडनी आणि बाहेरच्या बाजूनी किती? हा, बरोबर. किती? 2.5 इंच, 2.5, 2.5 इंच स्केल घ्यायची आणि एक रेष ओढून घ्यायची. आता मी तुम्हाला परत इथे 1-2 पॉइंट सांगितले होते. एक पॉइंट उभ्या साईडने सांगितला होता, तो कितीचा होता? नाही, तो जास्त होतो. अर्धा इंच पण नाही आणि 1.5 इंच पण नाही. मी फक्त तुम्हाला 0.25 सांगितलंय. अर्ध्यातलं अर्ध, अर्ध्यातलं अर्ध.
14 इंचच्या ब्लाऊज साठी तुम्हाला 3.5 आणि 4 3.5 आणि 2.5 क्रॉस पट्टी बसते. 14च म्हटलं ना तुम्ही ब्लाऊजची उंची. 3.5 आणि 2.5 घ्या. तुम्ही 4 आणि 3 घेतलात ना 14च्या ब्लाऊज साठी, तर ती चेस्ट वरती जाते क्रॉस पट्टी. इथे घेऊया आपण 0.25 पाव इंच. आणि आडव्या रेषेवरती, आडव्या रेषेवरचा पॉइंट हा 3 इंच. 1.5 दीडचा द्यायचा. 1.5 आणि कर्व आकार देऊन घ्यायचा असतो आपल्याला. फ्रेंच करणे सुद्धा हा आकार देता येतो. हे पहा असं. तर गायत्री ताई, माझी उंची 18 उंची आली समोरच, तर मी 4 आणि 3 घेऊ का? हो, घेऊ शकता. एवढी उंची जास्त आहे तुमच्या ब्लाऊजची. 17च कितीच आहे ब्लाऊज? किती आहे उंची तुमची? म्हणजे अगोदरचे ब्लाऊज आहेत ना, त्याच्यावरून घेतलं ना व्यवस्थित माप. कारण हे खूप झालं 18 इंचचं ब्लाऊज. ठीक आहे, घ्या. वास थोडा. ओके. हो, घेऊ शकता. हो, इथं प्रीतीताई. आणि इथून आपण असा आकार देऊया डॉट डॉट मध्ये. असा फ्रेंच करून पण हा असा आकार देता येतो. तर आपली क्रॉस पट्टी तयार आहे. वरच्या साईडचा भाग तयार आहे. तर आता आपल्याला 4 डास तयार करायचे आहेत. 4 डास तयार करायचे आहेत. तर त्यासाठी पहिला डास घेणं महत्वाचं आहे. तर पहिला डास आपण कसा घेतला? हो, 36चा आहे. 36 सेंटीमीटर. हो, हा बरोबर. आपल्याला काय करायचंय? या क्रॉस पट्टीचं सेंटर काढायचंय. क्रॉस पट्टी किती आहे? 3 इंच. त्याचा अर्ध किती येतं? 1.5 इंच. 1.5 इंचावरती पॉईंट द्यायचा आणि या टोकापासून या सेंटर पर्यंत मोजायचं किती येतं. 4.25 इंच. 3.75. 4.25. मग हे 4.25 कुठे घ्यायचं आपल्याला? या क्रॉस पट्टीवर. 4.25 इंच. 3.75 या ठिकाणी पॉईंट दिला. म्हणजे हा काय झाला? पहिल्या डासाची रुंदी. त्यानंतर पहिल्या डासाची उंची. तर मी तुम्हाला तो चार्ट पाठवलेला आहे. आणि मी काय म्हटलं, जास्त उंचीला जर तो डास गेला तर आपला टक्स चेस्ट वरती जातो. त्यामुळे जास्त उंची पण नाही घ्यायची. 2 इंच, 2.25 2.5 इंचापर्यंत ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त कोणी घेऊ नका डासाची उंची. खूपच ब्लाऊजची उंची जास्त असेल तर तुम्ही 2.25 3 पर्यंत घेऊ शकता. तर इथं मी किती घेतली होती? 2 घेतली होती ना. 2 इंचावरती पॉईंट देते. आणि इथे सुद्धा 4.25 इंच आलं का बघायचं. आलं आणि मग डाच मार्किंग करून घ्यायचं.
हा आपला पहिला डास. आता पहिला डाच आहे तर पहिल्या डाचाला शिलाई पण द्यावी लागेल आपल्याला. तर काय करावं लागेल, दोन्ही साईडने आपल्याला पॉइंट द्यावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला कुठं बघावं लागेल, चार्ट मध्ये बघावं लागेल ना आपल्याला. रुंदी वाढवणे म्हणून चार्ट मध्ये शेवटचा कॉलम आहे, शेवटचा कॉलम त्यामध्ये बघायचं. आणि त्याचं दोन्ही साईडने अर्ध अर्ध घ्यायची, या साईडने अर्ध, या साईडने अर्ध. आता 1 इंच आहे 32 साईज साठी, तर दोन्ही साईडने मला अर्धा अर्धा इंच घ्यावं लागेल, एक अर्धा अर्धा करून. या साईडने अर्धा इंच, या साईडने अर्धा इंच. आणि डॅच मार्किंग करून घ्यायचा. ज्यांना वन टक्स ब्लाउज करायचा आहे क्रॉस पट्टीचा, तर ह्या पद्धतीने वन टक्स ब्लाउज करावा लागतो. आणि इथे जेवढं वाढवलंय तेवढंच बाहेरच्या साईडने वाढवायचं, क्रॉस पट्टीचं वन टक्स करायचं असेल तर. इथे जेवढं घेतलंय तेवढंच तुम्हाला बाहेर वाढवायचं, क्रॉस मार्किंग करायची आहे. वर वगैरे काही घ्यायचं नसतं वन टक्सला. ज्यांना करायचं असेल त्यांनी करू शकता. याच्यामध्ये 1 टक्स, 2 टक्स, 3 टक्स आणि 4 टक्स पर्यंत आपलं ब्लाऊज तयार होतं ह्याच स्टेपने. आता आपल्याला दुसरे 3 डाच घ्यायचे आहेत. बनवलात ना 3 टक्स का, कोणता बनवलात, 1 टक्स? हो, दीड असेल तर 0.75 घ्यायचं, तर दीडचा अर्ध करायचं. ओके. आणि मी तुम्हाला ऑफलाईन क्लासचे व्हिडिओ पाठवलेले आहेत, मिळालेच असतील आता सर्वांनी, बघितले का? ऑफलाईन म्हणजे जसं तुम्हाला ऑनलाईन शिकवलेलं आहे तसंच ते क्लासचे व्हिडिओ आहेत. अगोदर फक्त व्हॉट्सअपवरती ते क्लासचे व्हिडिओ, ज्यांनी फीस भरले त्यांनाच भेटत होते, त्याचे व्हिडिओ आहेत ते. आणि ते पण व्हिडिओ खूप मेहनत घेऊन बनवलेले आहेत, त्यामुळे सर्वांनी ते व्हिडिओ बघा. आता त्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये थोडासा फरक वाटेल तुम्हाला कधी मधी, बाहीची रुंदी वगैरे असं काही. तर तुम्हाला आता जे लाईव्ह चालू आहे त्याप्रमाणेच घ्यायचंय. फक्त तिथे एवढंच बघायचं की तुम्हाला माप कशी घ्यायची आहेत, ब्लाऊज शिवायचंय कसं, ह्या गोष्टी तुम्हाला तिथल्या बघायच्या आहेत. हा, थँक्यू. तर रोज तुम्ही हा एक आणि तो एक थोडा थोडा व्हिडिओ बघत गेलात ना, कव्हर होऊन जाईल दोन्ही पण व्हिडिओ. गायत्री, ते लेट जॉईन झालं काय? ओके. पहिला टक्स घेण्यासाठी आपण शोल्डरचं सेंटर घेतलं होतं. इथं जेवढं आलं आहे तेवढंच इथं आपण खाली रुंदी घेतलेली आहे. त्यानंतर चार्ट बघून दोन्ही साईडने आपण पॉईंट दिलेले आहेत, एवढंच झालंय. आता आपल्याला दुसरा आणि तिसरा डास घ्यायचे, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दुसरा आणि तिसरा डास घेण्यासाठी आपल्याला चार्ट बघावं लागेल. चार्ट मधील अंतर किती आहे ते बघायला मधलं, म्हणजे त्यासाठी आपल्याला कॉलम कोणता बघावा लागेल, मधातला. 4 डाचामधील अंतर किती आहे आपलं, 1.5 इंच, बरोबर. तर मी एक तुम्हाला ट्रिक सांगितली होती, डास थोडासा आपल्याला असा क्रॉस पाहिजे, नॉर्मल क्रॉस. तर त्यासाठी मी तुम्हाला काय म्हंटल होतं, सर मेजरमेंट टेप सरळ ठेवा, या साईडने 1.5 इंच, या साईडने 1.5 इंच, 1.5 इंचावर पॉईंट द्या सरळच अगोदर. आता सरळ आले का नाही ते स्केलने चेक करू आपण एक वेळेस. हे असं झालं, आले सरळ.
की मग आता इथून वरच्या साईडने मी किती इंचावर घ्यायला सांगितलेलं आहे पॉइंट. हे सरळ नसतात आपले डाच. इथून आपल्याला वर एक पॉइंट द्यायचा आहे. थोडेसे क्रॉस असतात डाच आपले. 0.5 बरोबर. इथून वर 0.5, इथून वर 0.5 कंपल्सरी. 0.5 हा पहिला डाच, हा दुसरा डाच आणि हा तिसरा डाच. बघा ना चार्ट मध्ये 28 साईज साठी किती आहे? 1.25 इंच आहे. चार्ट नाही का तुमच्याकडे? चार्ट मध्ये आहे पहा इथं 4 डाचामधील अंतर. चार्ट वही मध्ये लिहून घ्या सर्वांनी अगोदर. आता पुढे चौथा डास घ्यायचा तर चौथा डास आपल्याला कुठून घ्यायचा आहे? 2 कडून का 3 कडून? चौथा डास हम्म 2 कडून आपल्याला चौथा डास घ्यायचा आहे. तर बरोबर इथं असं आपल्याला क्रॉस मध्ये मेजरमेंट टेप ठेवायची, पॉइंट द्यायचा आहे 1.5. तर या पद्धतीने आपले 4 डास कंप्लीट होतात. 1 2 3 आणि 4. 4 डास कंप्लीट. बरोबर आपण 2 कडून 4 कडे आलेलो आहोत. आणि 4 डासांना आता आपल्याला मार्किंग करायचं आहे. 3 नंबरचा येतो इकडे पट्टीच्या साईडने. 2 नंबरचा जातो इकडे बाहेर, सरळ जाऊ द्या. आणि हा येणार इकडे मुंढ्याकडे. हा मुंढ्याचा कोना आहे. कोण्याच्या खाली येऊ द्यायचे 1 इंचापर्यंत. कोणाच्या वर येऊ द्यायचं नाही किंवा या 1 इंचच्या इकडे जाऊ द्यायचं नाही. कोणापासून किंवा कोणाबरोबर आला तरी चालतो असा. आता हे 4 डास मार्किंग केले तर या बाकीच्या 3 डासांना आपल्याला पाव पाव इंचावर शिलाई द्यायची असते. हा मेन डासच असतो मोठा. त्यानंतर बाकीचे डास असतात पाव पाव इंचाचे. या साईडने पाव इंच, दुसऱ्या साईडने पाव इंच, या साईडने पाव इंच, दुसऱ्या साईडने पाव इंच. 0.25 शिलाई द्यायची असते याची पाव पाव इंचावर. झाला का मग आपला समोरचा भाग तयार? कम्प्लीट झाला? बघूया आता किती जणांचं लक्ष आहे इकडे. एक म्हणतं झाला, एक म्हणतं नाही. ठीक आहे. आणखी बाकीचे नाही झाला? नाही. काय राहिला आहे मग आता? झाला शुभांगी ताई? ओके. झाला ना इथं गोंधळ मग? झाले? ओके रोहिणी ताई झाले. ठीक आहे. असं कसं? नाही झाला आपला भाग अनकम्प्लीट आहे. कम्प्लीट व्हायचा बाकी आहे. हा ठीक आहे. झालेला नाही. रुंदी वाढवायची नाही का ब्लाऊजची? रुंदी नाही वाढवायची. इथं जेवढं घेतलं तेवढं बाहेर नाही वाढवायचं. हे गोष्ट कधीही विसरायची नाही. आता तुम्ही इथली रुंदी कुठून घेणार? ही वाली रुंदी कसं डाग देणार? आणि हे 1 इंच मध्ये 1.5 इंच मध्ये येऊ देणार आणि फिटिंग करणार काय अशी? ब्लाऊज बसेल का अंगात? एवढं जर तुम्हाला कमी पडलं आणि फिटिंग करायला गेला तर ब्लाऊज बसेल का अंगात? येईल का?
मग झालं कसं म्हटलात? मग बऱ्याच जणांचं झालं म्हणून आलेलं आहे. का विसरलात? नंतर होमवर्क करत नाहीयेत तुम्ही? होमवर्क करा. रेकॉर्डिंग व्हिडिओ परत परत बघा. रेकॉर्डिंग व्हिडिओ त्याच्यासाठीच आहेत, तुम्हाला सराव करण्यासाठी. एक वेळेस सरळ सरळ स्वयंपाक करत करत लावून ठेवा, तुम्ही बघत इकडे तिकडे करत आपलं लक्ष जातच. ठीक आहे, आता आपण इथे वाढवून घेऊया. विसरू नका हे वाढवायचं, कारण हे खूप महत्वाचं आहे वाढवणं. आपण जर विसरलो तर आपली कटोरी चपटी होणार आणि ब्लाऊज पण बसणार नाही अंगात, आणि माया पण राहत नाही. मग 1.5 इंच आहे. इथं 1.5, इथं 1.5 आणि इथं 1.5. आता इथं आपण इथं जेवढं घेतलेलं आहे तेवढंच आपण बाहेरून वाढून घेऊया 1 इंच. आणि वर किती आहे? वर हे घेतलं 1 इंच. हा बरोबर, 0.25. ओके, 0.5, सॉरी अर्धा 1 इंच, 0.5. आणि क्रॉस पट्टी नाही वाढवायची, क्रॉस पट्टी आहे तेवढीच ठेवायचंय. आणि असं क्रॉस मध्ये मार्किंग करून घ्यायचं आणि हे मिळवायची इकडे असं. ह्या पण रेषा अशा मिळवायच्या आहेत आपल्याला इथे. आता झाला का मग समोरचा भाग कम्प्लीट? क्रॉस पट्टी आहे तेवढीच ठेवले, फक्त क्रॉस पट्टी पासून वरच्या साईडचा भाग वाढवलेला आहे. कधी पण शॉर्टच ब्लाऊज कट करते वेळेस इथे जेवढं शिलाई मध्ये गेलेलं आहे तेवढंच बाहेरून वाढवायचं, आठवणीने वाढवा. आता मी कट करून घेते. ते समोरच्या मुंड्यापासून कट करत घ्यायचं आपल्याला. पाठीमागचा मुंडा नाही घ्यायचा, तो समोरच्या साईड साठी. आता इथून क्रॉस पट्टी अगोदर बाजूला काढते. हे वाढवायचं नाही क्रॉस पट्टी, त्यामुळे क्रॉस पट्टीचा हा एक्स्ट्रा पेपर कट करून टाकला. आणि इथं गळा कट करून घेऊया हा समोरचा. हे असं समोरचा भाग क्रॉस पट्टी तयार आहे. होय, साईडला 1.5 इंच वाढवायचं 36 ला. आणि इथं मध्ये पाऊन पाऊन. तर हे ठेवूया आपण बाजूला. झालं सर्वांचं? पुढची स्टेप घ्यायची आहे आपल्याला. आता एक कळपाठी झाला आणि समोरचा फक्त कट केला. आता आपल्याला बाही तयार करायची आहे. बाही आपल्याला डबल फोल्ड पेपर मध्ये काढावी लागते. हा एवढा शिल्लक राहिलेला पेपर आहे. त्याला आपण असं दुमडून घेऊया. पेपर आहे दुमडला तर चालतो.
ही खुली बाजू आणि ही बंद बाजू. बंद बाजू कधी आपल्या साईडने ठेवायची, तुमच्या साईडने ठेवा बंद बाजू. बाही आपल्याला जॉईंट साइड वरती कट करावी लागते, खुल्या म्हणजे सिंगल पेपर वरती बाही आपल्याला कट करता येत नाही. ही खुली बाजू आणि तुमच्या साईडने जॉईंट बाजू घ्या, ज्या साईडने तुम्ही आहात त्या साईडने बंद बाजू घ्या. आता ही आहे माझी बंद बाजू. बंद बाजूकडून आपण बाहीची उंची घेऊया. तर बाहीची उंची आहे आपल्या 4 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आहे 1.5 इंच. तुमच्या बाहीची उंची किती आहे ती बघा आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन तुम्हाला वाढून घ्यायचंय 1.5 इंच किंवा 2 इंच. तर ही मूळ उंची 4 आणि शिलाई मार्जिन 1.5. या पद्धतीने असं आपल्याला इथं पॉइंट द्यायचे आहेत 2. बाहीची उंची घ्या तुमची जेवढी आहे तेवढी अगोदर. पॉइंट द्या तिथे एक बाहीच्या उंचीवरती आणि त्यानंतर शिलाई मार्जिन घ्या त्याच्यामध्ये वाढवून 1.5 इंच. 4 आणि हे आहे 1.5. आता बाहीची रुंदी घेऊया आपण. बाहीची रुंदी मुंढा प्लस शिलाई मार्जिन. मुंढा किती आहे 32.6. मग 5.75 वरती आपण एक पॉइंट देऊया इथं. फक्त पॉइंट द्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन किती आहे 32 साईज साठी. मुंढा प्लस मार्जिन. आता जसा तसा इथं मुंढ्यासाठी एक आपण पॉइंट दिला आणि याच्या पुढे आपल्याला मार्जिन घ्यायचंय. किती घ्यावं लागेल आपल्याला 32 साईज साठी मार्जिन. हम्म. बरोबर. इथे मुंढ्यासाठी पॉइंट दिलेला आहे मी. तिथून पुढच्या साईडने आपल्याला 3.5 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे. आता इथे बघा मुंढा आहे 5.75 प्लस शिलाई मार्जिन घेतलं 3.5 बरोबर बाहीची उंची झाली 9.25 इंच. तुमच्या बाहीची उंची किती आहे तेवढी घ्या, त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच प्लस करा. त्यानंतर रुंदी घेतेवेळेस तुमचा मुंढा किती आहे तेवढ्यावरती पॉइंट द्या आणि त्याच्या पुढे चार्ट बघून शिलाई मार्जिन घ्या. तर या पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा असतो. 5.5 या आपण साईडने आणि मार्किंग करून घेऊ. बॉक्स तयार करून घेऊया इथं.
रेखा ताई 4 इंच घ्या, 4 इंच लेना पड़ता है 36 साइज को। मैंने बताया ना, वीडियो पहले के वीडियो में अभी के वीडियो में थोड़ा सा बदल होगा स्लीव्स में वगैरह। जैसे जैसे समय बीतता जाता है वैसे वैसे थोड़ी फार चेंजेस करने पड़ते हैं हमें भी। अभी जो मैंने चार्ट भेजा है ना, उसके उसके हिसाब से लीजिए। काय परत सांगायचंय रोहिणीताई? रेखाताई मराठी व्यवस्थित समजतं का? मुझे हिंदी नहीं आती उतनी अच्छे से। ओके। कहाँ से हो आप? बोलना नहीं आता? मुझे समझ में आता है, सिर्फ बोलना नहीं आता। हैदराबाद, ओके। ओके। बरं रोहिणीताई, काय समजलं नाही तुम्हाला? काय परत सांगायचंय? अटकता है? ओके, ठीक है। कोई बात नहीं, समझ में आती है ना हिंदी, मराठी ठीक है, चलता है। माझं अडकत आहे, व्हिडिओ अडकत आहे का? अं, नाही, व्हिडिओ तर व्यवस्थित चालू आहे। चालतोय ना बाकीच्यांचा व्हिडिओ व्यवस्थित? चालतोय? हा, तिकडून रेंज प्रॉब्लेम असेल तुमची काहीतरी। ओके, ठीक आहे, चलो देखते हैं। आता तुम्ही म्हणताल मी तर शिकवतेच, माझं सगळीकडे लक्ष असतं, व्हिडिओ चालतोय नाही चालतोय, बंद वगैरे काय झालं तर मीच विचारत असते तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का। माझाच फोन इथं माझ्या फोन मध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो, तुमच्याकडेच नाही, इथं सुद्धा अडकत। बॉक्स तयार करून घेतला बाहीच्या उंची आणि रुंदीचा। उंची आहे तेवढी घ्यायचंय, त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच प्लस करायचंय। आणि उभी रेष, इथं काय रेष ओढायची गरज नाही, जॉईंट साईडने आहे। त्यानंतर बाहीची रुंदी घेत्या वेळेस आपल्याला मुंढा आहे तेवढा पॉइंट द्यायचा, त्याच्या पुढे शिलाई मार्जिन आपल्याला 3.5 इंच घ्यायचंय। चार्ट प्रमाणे साईज नुसार 3.5 म्हणूनच नाही, तुमची साईज किती आहे त्यावर अवलंबून आहे। त्यानंतर ह्या 2 स्टेप झाल्या, उंची आणि रुंदी। तिसरी स्टेप कॅप हाईट। कॅप हाईट घ्यायचं आपल्याला या खुल्या साईडने वरच्या बाजूकडून, वरच्या कोपऱ्यातून आपल्याला कॅप हाईट घ्यायचं, तर बाहीच्या मूळ उंचीनुसार घ्यायची आहे। तर माझ्या बाहीची मूळ उंची किती आहे? 4 इंच। त्यानुसार माझी कॅप हाईट किती येईल? कुठं बघावं लागेल तुम्हाला? व्हॉट्सअप वरती पाठवलेला चार्ट वरती, जर तुम्ही वहीमध्ये लिहिला असेल तर वहीमध्ये बघा। हा, फोन मध्ये चार्ट कुणा कामाची नाहीत, क्लास चालू असताना, त्यामुळे वहीमध्ये लिहून ठेवायचे सर्वांना। हा, बरोबर आहे, आपल्याला कॅप हाईट कुठे घ्यायचंय? खुल्या साईडनी वरच्या भागाकडून 2 इंचावर। आता तुमच्या बाहीची उंची किती आहे त्यावर अवलंबून आहे। मूळ उंची, मार्जिन मार्जिन कुठंच पकडायचं नसतं, सगळं काही आहे जे आपल्याला मूळ उंचीनुसार घ्यायचंय। कॅप हाईट इथे येते माझी 2 इंच। त्यानंतर आडव्या साईडनी 1 इंचावरती कंपल्सरी हे 1 इंच। आणि इथं सुद्धा 1 इंचावरती पॉईंट द्यायचा आहे। मला इकडून उलट पडतंय लिहिण्यामध्ये, म्हणजे कधी कधी थोडस कन्फ्युज होतं, असं लिहावं का तसं लिहावं। दादा, फ्रेंच कर्वनी आकार कसा द्यायचा ते सांगते मी। अगोदर ही रेष ओढून घेऊया।
1 इंचाची रेष ओढायची, इथे तर ऑलरेडी असतं त्यामुळे ओढायची गरज नाही. आता आपल्याला या 1 इंचापासून ते या 1 इंचापर्यंत पाठीमागचा आकार देऊन घ्यायचा आहे बाहीचा. फ्रेंच कर्वनी सांगते अगोदर, लक्ष द्या आता, नंतर करून घ्या आकार देऊन घ्या. फ्रेंच कर्व आहे त्यांनी बघा 1 इंचचे पॉइंट पाशी आपल्याला हे टोक ठेवायचंय असं अर्ध्यापर्यंत आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे, पॉइंट द्यायचा किंवा आकार देऊन डायरेक्ट वडून घ्या रेषा आणि तिथून पुढे आपल्याला फ्रेंच कर्व उचलायचा आणि आकार आपला कम्प्लीट करून घ्यायचा आहे बाहीचा. 2 वेळेस फ्रेंच कर्व उचलण्यात येतो. परत एकदा रिपीट करते मी, फ्रेंच कर्वनी आकार देते वेळेस सुरुवातीला फ्रेंच कर्वचं टोक या 1 इंचापाशी ठेवायचंय, अर्ध्यापर्यंत आकार देता येतो, ते पॉइंट द्यायचा किंवा डायरेक्ट मार्किंग करून घ्या. मग तिथून समोरच्या साईडने घ्यायचं आपल्याला, म्हणजे हा आकार तुमच्या बाहीची रुंदी किती का असणार या पद्धतीने कम्प्लीट करायचा आहे. आणि येतो आणि छान आकार येतो बघा, देऊन बघा आणि जमला का नाही मला सांगा. ज्यांच्याकडे आहे त्यांनी फ्रेंच कर्व, आणि ज्या कोणाला फ्रेंच कर्व भेटला नाही त्यांनी मला सांगा, मी पाठवून देईन इकडून. मला पाठवण्यासाठी 100 रुपये डिलिव्हरी चार्जेस लागतो, आणि 100 रुपये म्हणजे 70 रुपये डिलिव्हरी चार्जेस, आणि फ्रेंच कर्व आपल्याला 30 रुपयाला मिळतो. त्याच्या व्यतिरिक्त 1ही रुपये नाही घेणार मी, फक्त 100 रुपयामध्ये फ्रेंच कर्व तुम्हाला घरपोच मिळून जाईल. ऑर्डर केल्यानंतर 5 ते 6 दिवसामध्ये घरपोच मिळतं. जमतंय. फ्रेंच कर्व असेल तितके आकार खूप छान येतात. आला ना? ओके. आता आपण हाताने देऊया. हाताने देताना या 1 इंचापासून या 1 इंचापर्यंत आकार देत घ्यायचा आहे. अर्ध्यापर्यंत घ्या. 3 वेळेस फ्रेंच कर्व इथे एकदा ठेवा, इथून एकदा, मग इकडून एकदा द्या. रुंदी वाढली ना आता तुमची, 12 म्हटल्यानंतर मग वाढणारच झालं. इथं 12 का 12.5 एवढी आहे, तर तुम्हाला 2-3 वेळेस तरी फ्रेंच कर्व उचलावं लागेल. इथे एकदा ठेवायचा, अर्ध्यापर्यंत द्यायचा, तिथून पुढे उचलायचा, इथे द्यायचा, मग अजून पुढे घ्यायचं. या पद्धतीने करून घ्या आकार. 2-3 वेळेस उचलून चालतं, काय प्रॉब्लेम नाही. बाहीची रुंदी जास्त असेल तर ते आपल्याला करावंच लागेल, 3 वेळेस पण उचलावंच लागेल. पाठीमागचा आकार डॉट डॉट मध्ये द्यायचा, थोडासा उंचावून, जास्त पण नाही उंचावायचा. जास्त उंचावल्यानंतर पाठीमागून बाहीला फुगा येतो. नॉर्मल डॉट डॉट मध्ये. एक इंचापर्यंत मिळवायचं हे असं. आता आपल्याला समोरचा आकार देऊन घ्यायचा आहे. हा झाला पाठीमागायचा, देऊन घ्या. हाताने जमला कसं आलं ते मला सांगा आता. जमला? सावकाश आकार देऊन घ्या. बाहीचा आकार हात पाठीमागाचा बरोबर आला की बरोबर येतो बाहीमध्ये पण ब्लाऊज. जास्त उंचावून गेला की बाहीमध्ये एक तर चुन्या पण पडणार आणि व्यवस्थित पण येणार नाही. मी तुम्हाला व्हॉट्सअप वरती जे सामानाची लिस्ट पाठवली आहे त्यात काही जास्त सामान नाही पाठवलं, फक्त एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये हा फ्रेंच कर्व एक सांगितलेला आहे. त्याचा उपयोग कुठं कुठं करायचा आहे ते तर तुम्हाला ते चांगलंच कळलं असेल, आणि आकार बिघडणार नाही त्या फ्रेंच कर्वनी आपले. आता आपल्याला समोरच्या मुंडाचा आकार द्यायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय? समोरच्या मुंडाचा आकार देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सांगा? हा बरोबर. आपल्याला काय करायचं, या बाहीच्या रुंदीचं सेंटर काढायचंय.
ही बाहीची रुंदी आहे. तुम्ही सेंटर कुठून पण काढा, खालून काढा, इथून काढा, वरून काढा. फक्त आपल्याला सेंटर पाहिजे इथं. तर चला काढूया सेंटर. मी काय करते नेहमी नेहमी या कॅफाईड बरोबर मेजरमेंट टेप ठेवते, म्हणजे आपल्याला बरोबर सेंटर इथंच मिळतं. आपल्याला जिथं पाऊण इंचावरती पॉईंट द्यायचं ना त्याच्या आसपास मिळतं. हे पहा असं ठेवायचं. इथं कन्फ्युज होत असेल कुठे ठेवावं, इथं ठेवावं का, वरून ठेवावं का, कसं करावं. बरोबर या कॅफाईड बरोबर ठेवा. 9.25 आहे, तिचं अर्ध करायचंय. अर्ध म्हटलं की आपल्याला गणित वगैरे करत बसायची गरज नाही. फास्ट मध्ये टेप असा फोल्ड करायचा आणि सेंटर पॉइंट देऊन ठेवायचा. हा झाला आपला सेंटर पॉइंट. आता सेंटर पासून खालच्या साईडने आपल्याला किती इंचवर पॉइंट द्यायचा आहे? कंपल्सरी पॉइंट द्यायला सांगितलेला आहे मी तुम्हाला. हा बरोबर 0.75 वरती. 1 ला 2 रेषा कमी. 0.75 म्हणजे किती येतं? 1 इंचाला 2 रेषा कमी. अर्ध्या इंचापेक्षा जास्त म्हणजे 0.75 ठेवूया इथं. आणि पाऊण इंचावरती सेंटर बरोबर मार्किंग करून ठेवूया. पाऊण इंच म्हणजे 0.75. 0.75 असा पॉइंट द्यायचा सेंटरचा. आणि आता आपल्याला समोरच्या मुंडाचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. कसा द्यायचा? माशाचा आकार तयार करायचा आपल्याला. चला मग करूया आपण. माशाचं चित्र काढूया. बाहीचा आकार नाही म्हणायचं, माशाचा आकार तयार करायचा आपल्याला. ते डोळ्यासमोर का घेऊन जर आपण ते आकार द्यायला गेलो ना, आपला आकार बरोबर येतो. या 1 इंचापासून आपल्याला या 1 इंचापर्यंत समोरच्या मुंडाचा आकार देऊन घ्यायचा आहे. अगोदर थोडस डॉट डॉट मध्ये वर जायचंय 1/2 इंचापर्यंत, हळूहळू असं. आणि मग इथून हळूहळू हळू खाली खाली घेत या पाऊण इंचापर्यंत यायचंय. यायचं पाऊण इंचापर्यंत. मग इथून हळूहळू आपल्याला कुठे जायचं? या 1 इंचापर्यंत. एकदा आकार द्यायला गेलं तर पेन नाही उचलायचा नेहमी नेहमी. असा माशाचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे माशाचं शेपूट, त्यानंतर हे माशाचं पोट, आणि त्यानंतर हे माशाचं तोंड. अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. जमला का बघा आता सर्वांना आकार? ओके. एक आकार वरून येणार उंचावून, एक आकार खालून येणार. असे 2 आकार देऊन घ्यायचे. हा पाठीमागचा आणि हा समोरचा. या ठिकाणी हे जे अंतर आहे सेंटर वरती पाऊण इंच येतं. 0.75. हा आकार झाला की आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. बॉटम दंडघेर. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? किती आहे दंडघेर बघावं लागेल आपल्याला अगोदर. माझा दंडघेर किती होता आठवतंय का तुम्हाला? सांगा. 5 आहे ना? 5. दंडघेर किती का असेल ना आपला, त्यावरती 1 पॉइंट द्यायचा आहे. ठीक आहे, मी 5 वरती देते. आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन किती घ्यायचंय? 1.5 इंच. आणि या 1.5 इंचापासून आपल्याला या 1 इंचापर्यंत अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे. म्हणजे इथं आपली बाही आता तयार झाली.
हम्म. जमली का सर्वांना बाही? दंडघेर नाही घेतला तर म्हणतायत का? आता त्या तुमचे भाग बरोबर आले का त्याच्यासाठी मला तुम्हाला फोटो पाठवायला लागेल. फोटो पाहून मग मी सांगेन बरोबर आले का. दंडघेर नाही घेतला तरी चालतो, स्किप केला तरी एवढंच कटिंग मध्ये जात. दंडघेर घेतल्यानंतर नाही घेतला तर हे पूर्ण अशी बाही रुंदीला तयार होते. नाही घ्यायचं असेल नका घेऊ, सरळच राहू द्या अशी बाही बिना दंडघेराची. फिटिंग चॉईस येणारच आहे असं ना तसं दंडघेर. इथे आपली बाही तयार आहे, बाही कट करून घेते मी. क्रॉस मध्ये इथून या कॅफाईट पर्यंत कट करत घ्यायचंय. इथून आपण हे 1 इंच कट करून घेऊया आणि इथून पाठीमागच्या साईडने कट करत घ्यायचंय. दोन्ही भाग कट केले. आता समोरचा आकार कट करायचा आपल्याला, हा माशाचा आकार. तर त्यासाठी आपल्याला बाही अशी उकलायची आहे आणि फक्त सिंगल आपल्याला समोरचा भाग कट करायचा, एकेरी बाही करून. मी कट करून घेते इथून समोरचा आकार. या 1 इंचापर्यंत कट करत घ्यायचंय. कट केल्यानंतर सुद्धा ह्या अशा टाइप मध्ये बाहेर निघाला पाहिजे. बाही डबल फोल्ड करायची, बाहीच्या सेंटरवर एक छोटासा कट देऊन घ्यायचा, बाहीचं सेंटर ओळखू यावं यासाठी. आणि समोरचा भाग आहे मग इथं असं मार्किंग करून घ्या, किंवा फ्रंट म्हणून लिहा किंवा समोरचा भाग म्हणून लिहा, तुम्हाला जे वाटेल ते लिहू शकता तुम्ही. ही अशी आपली बाही इथं तयार होते. आली का सर्वांना बाही अशी? आता यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल. बाहीच्या कटिंगचा सराव करायचा आहे तुम्हाला सर्वांना. तर त्यासाठी आता होमवर्क देईन मी. तुमचं होऊ द्या, झाल्यानंतर सांगा मला. होमवर्क द्यायचा आहे तुम्हाला. झालं? ओके, तर होमवर्क सांगते आता मी. तर तुम्हाला समोरचा भाग, काल तुम्ही पाठीमागाचा भाग तयार केलेला आहे, समोरचा भाग आणखी एक तुम्हाला तयार करायचा आहे. म्हणजे 2 तयार करायचे तसेच. क्लास मधला एक आहे हा आणि दुसरा एक तयार करायचा आहे, आणि या दोन्हीचे फोटो पाठवायचे आहेत. आणि तसंच सोबत बाही, बाही तुम्हाला 5 तयार करायच्या आहेत, वेगवेगळ्या साईजच्या, वेगवेगळ्या उंचीच्या. साईज मनाने घ्या, उंची मनाने घ्या. का 4, 5, 6, 7 इंचाची बाही तयार करायची ती तुम्ही तयार करा. आणि 28, 30, 32, 34, 36 किती साईजची बाही तयार करायची ती करा. वेगवेगळ्या 5 बाह्या पाहिजेत. त्याचे फोटो मला पाठवायचे आहेत, तयार करायचंय. आणि बाही पाठवायच्या वेळेस फोटो कसा पाठवायचा आहे त्याचं नाही पाठवायचं, ही अशी बाही ठेवून. समोरचा आकार कसा आलाय ते समजणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, असं फोल्ड करायचंय. आणि समोरचा जो आकार आहे खोल भाग, खोल भाग
हा असा अटक करून तुम्हाला फोटो पाठवायची आहे ही अशी ठेवून एक असतं भाया. म्हणजे आकार हा बरोबर आहे का नाही ते हे समजतं वरूनच. ओके. माझी कॅप 4:30 आहे. माझी अकरा म्हणजे 11 आले आहे. ठीक आहे, जशी आली तशी तुम्ही बाकी मार्किंग करून घ्या ना, तयार करून घ्या. आता उद्या रविवार आहे, रविवारी आपल्या क्लासला सुट्टी असते. रविवारी क्लासला सुट्टी असते, त्यामुळे आहे तुमच्याकडे उद्याचा वेळ. करून घ्या उद्याच्याला तुम्ही. चला मग भेटूया सोमवारी. तोपर्यंत बाय बाय. मी तुम्ही सांगितलं तसं पाईप पेंटिंग केली बघा. हो बघते ना, आता लगेच माझा दुसरा क्लास असतो. मी संध्याकाळी बघेन 6-6:30च्या नंतर. लगेच नाही बघता येणार, लगेच दुसरा क्लास असतो माझा. म्हणूनच मी तुम्हाला फोटो वगैरे पाठवायचा असेल तर मी 12 वाजेपर्यंत पाठवायला सांगते. सेंटर काढण्यासाठी म्हणतात का? पूर्ण कडेपासून घ्यायचंय. सेंटर म्हणत असताल 0.75च, तर पूर्ण कडेपासून मोजायचंय. 1 इंचाच्या पॉईंट पासून नाही, पूर्ण कडेपासून मोजत घ्यायचंय. बाहीची रुंदी जेवढी आहे तेवढं. ओके ठीक आहे. मॅडम ब्लाऊज खूप छान आलाय. शिवलात का तुम्ही कटिंग करून? ओके बाय. आणि हीच पेपर कटिंग आपल्याला पीस वरती ठेवून मार्किंग करून कटिंग करायची आहे, त्यामुळे ही पेपर कटिंग व्यवस्थित ठेवून द्या. हीच लागणार आहे आपल्याला पीस कटिंग करण्यासाठी. त्या अगोदर बरोबर आहे नाही आहे हे मला चेक करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला मला व्हॉट्सअपवर फोटो पाठवायचे आहेत. झालं काम म्हणून ह्याला नका टाकून देऊ, लागणार आहे आपल्याला.